नमस्कार. आज सोमवार दिनांक 5 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नाही तर केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत. ते देशभर शरीर घेऊन फिरत असले तरी गुजरातला काय नेता येईल यासाठी ते धडपडत असतात. लूटमार करणारे स्वतःला विश्वगुरू समजत आहेत. पंतप्रधानांच्या नीतीमुळे भारताला मित्र देश शिल्लक राहिलेले नाहीत. सैन्यप्रमुख आणि सरकारमध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. सैन्य म्हणते चीन आपला शत्रू, तर केंद्र सरकार म्हणते चीन आपला मित्र. 70 वर्षात असे कधीही झाले नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. नांदेड शहरात काल रविवारी लेबर कॉलनी भागात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रमुख मार्गदर्शक या नात्याने ते बोलत होते. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन शहरातील इंदिरा गांधी मैदान गोकुळ नगर येथे दुपारी 3:30 वाजता करण्यात आले, अशी माहिती नांदेड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैध गौण खनिजांची चोरी व धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आदेशित केल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून 3 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास नांदेड शहरातील असरजन नाका ते भगतसिंग चौक या मार्गावर नाकेबंदी करत अवैध खनिजांची वाहतूक करणारे तब्बल 19 हायवा जप्त करत 38 चालकांवर गुन्हा दाखल केलाय. या कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. काल रविवार रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास देगलूर तालुक्यातील खानापूर येथील रहिवाशी मारुती गायकवाड व दीपक घंटेवाड हे 2 तरुण दुचाकीवरून खानापूर येथून मुखेड मार्गे कंधारकडे जात असताना रुई गावाजवळील वळणावर आले असता दुचाकीस रानडुकराने जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोकर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर बामणवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना 3 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. मृत्यू बिबट्यास वन्य प्राणी उपचार केंद्र नारवट या ठिकाणी आणून काल रोजी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अविनाश बुणावर, विजय चव्हाण, श्रीमती दीक्षाली मोरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे दहन केले आहे. पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या मध्यान्ह भोजनात दिलेल्या सोयाबीनच्या भाजीमध्ये चक्क आया आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी संबंधित ठेकेदार व मुख्याध्यापकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून या प्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती कळवण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.